आज आपण आलेल्या बडनेरावरून 5 किलोमीटर असलेल्या कोंडेश्वर मंदिर ऑसम अमरावतीच्या डे 10 मध्ये तुमचं स्वागत आहे। मंदिरामध्ये एंटर केल्याबरोबर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन लाभते। प्रथम वंदनीय गणेशाचे दर्शन करून आपण कोंडेश्वराकडे जाऊ शकतो। विदर्भाच्या राजाने सुमारे 5000 वर्ष आधी इथे कौंडिण्य ऋषीकडून शिवलिंगाची स्थापना करून घेतली। त्यानंतर 13व्या शतकात इथे हेमाळपंथी मंदिर बनवण्यात आले आणि आता 1974 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि या मंदिराची उंची अजून वाढवण्यात आली। हे शिवलिंग खूपच जास्त सुंदर आहे आणि आतमधून काळ्या पाषाणापासून बनलेला आहे। पूजा करताना शिवाचा सहवास इथे असल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल आणि इथे येऊन तुम्हाला मनशांती भेटणार नाही असं तर होऊच शकत नाही। आणि पार्वती देवीची पण इथे छोटीशी मूर्ती आहे आणि तसंच हे मंदिर बाहेरून पण दिसायला खूप सुंदर आहे। आणि याच्यात पण एक विशेषता आहे, हे जे हत्ती तुम्ही बघत आहेत ते एका साईडने मोजत गेल्यावर वेगळी संख्या येते आणि दुसऱ्या साईडने मोजल्यावर वेगळी संख्या येते। तर चला आता आपण अजून थोडं पुढे जाऊ। हे आहे सुयोग भाऊ, यांच्यासोबत आपण चाललेलो आहे पहाडावर असलेल्या महादेवाच्या दर्शनाला। इथे सहसा जास्त लोक येत नाही। सगळ्यात पहिले सुयोगच इथे पाणी घालून दार ओपन करतात, त्यानंतर मंदिराची पूर्ण साफसफाई करून इथे पूजा करतात। जेव्हा पहाडावरती पूजेला येतात तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नसतं, फक्त रोज नित्य नियमाने यांच्यासोबत एक कुत्रा येतो जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये बसलेला दिसत आहे। यांची पूजा झाल्यानंतर आम्ही इथे आरती दिली आणि पूजा केल्यावरती शिवलिंग बघा किती छान दिसतंय। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि हो, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी फॉलो नक्की